नमस्कार. गावाचा कारभार नेमका कसा चालतो, त्याचे नियम काय आहेत, आज आपण महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातल्या एका अशा महत्त्वाच्या कलमाबद्दल बोलणार आहोत जे थेट आपल्या गावाच्या निर्णयांवर परिणाम करतं. चला तर मग सुरू करूया. आपण कधी विचार केलाय का की आपल्या गावातले रस्ते, पाणी, स्वच्छता हे जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते नक्की घेतो तरी कोण आणि कसे घेतले जातात? या प्रश्नाचं उत्तर आहे ना, ते आपल्या सगळ्यांसाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. याचं उत्तर तसं सोपं आहे. ही शक्ती थेट लोकांच्या हातात आहे, म्हणजे आपल्यासारख्या सामान्य नागरिकांच्या. पण ही शक्ती वापरण्याची एक ठरलेली, कायद्याने घालून दिलेली पद्धत आहे. म्हणजे बघा, गावातील लोकशाही अशीच चालत नाही, तर तिची एक पक्की रचना आहे. आणि हीच रचना आपल्याला सापडते महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 या कायद्यामध्ये. खरं तर हे आपल्या गावाच्या कारभाराचं एक अधिकृत नियम पुस्तकच आहे. आज आपण याच पुस्तकातल्या एका महत्त्वाच्या भागावर लक्ष देणार आहोत. चला मग जरा खोलात शिरूया. आज आपण खास करून कलम 7 बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. हे कलम आहे ग्रामसभांच्या बैठकांविषयी, जे आपल्या गावच्या लोकशाहीचा खरा कणा आहे असं म्हटलं तरी चालेल. तर मग ही ग्रामसभा म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गावाच्या मतदार यादीत ज्या कुणाचं नाव आहे ते सगळेजण आपोआप ग्रामसभेचे सदस्य बनतात. याचा अर्थ गावातील प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा एक अविभाज्य भाग आहे. आता आपण हे बघूया की या ग्रामसभांच्या बैठका कशा चालतात, त्याचे नियम काय आहेत. कारण नियम समजले तरच आपण आपला हक्क जास्त प्रभावीपणे वापरू शकतो, नाही का? कायद्यानुसार प्रत्येक आर्थिक वर्षात कमीत कमी 4 ग्रामसभा घेणं हे बंधनकारक आहे. लक्षात घ्या, ही फक्त एक शिफारस नाहीये, तर एक सक्तीची अट आहे. यामागचा उद्देश असा आहे की गावाचा विकास हा काही एका दिवसाचा किंवा एका सभेचा विषय नाही, तो एक सतत चालणारा संवाद असला पाहिजे. आता स्वाभाविकच प्रश्न पडतो की एवढ्या महत्त्वाच्या सभांचं अध्यक्षस्थान कोण भूषवतं? या बैठकांचं नेतृत्व नक्की कोणाकडे असतं? याचं उत्तर कायद्यात अगदी स्पष्ट दिलंय. ग्रामसभेचे अध्यक्ष असतात सरपंच. आणि समजा काही कारणांनी सरपंच उपस्थित नसतील तर उपसरपंच ही जबाबदारी सांभाळतात. कायद्याने ही नेतृत्वाची एक साखळीच ठरवून दिली आहे, जेणेकरून सभेत कोणताही गोंधळ होऊ नये. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया, आणि ती म्हणजे गणसंख्या, ज्याला इंग्रजीत कोरम म्हणतात. गणसंख्या म्हणजे काय? तर कोणत्याही सभेचं कामकाज कायदेशीर मानलं जाण्यासाठी कमीत कमी किती सदस्य हजर पाहिजेत तो आकडा. याशिवाय सभेत घेतलेले निर्णय अवैध ठरू शकतात. तर मग नियम काय आहे? तो म्हणतो की गणसंख्येसाठी गावातल्या एकूण मतदारांपैकी 15% किंवा 100 मतदार या दोन्हीपैकी जी संख्या कमी असेल तेवढे सदस्य हजर पाहिजेत. आता बघा, हा आकडा ठरवण्यामागे खूप छान विचार आहे. एक बॅलन्स साधलाय. संख्या इतकी पण जास्त नको की ती कधीच पूर्ण होणार नाही, आणि इतकी कमी पण नको की मूठभर लोकच अख्ख्या गावाचे निर्णय घेतील. पण आपल्याला माहिती आहे, अनेकदा असं होतं की सभेला पुरेशी माणसं जमत नाहीत. ही एक व्यावहारिक अडचण आहे. मग अशा वेळी काय होतं? कायदा यावर काय उपाय सांगतो? इथे कायदा खूप हुशारीने काम करतो. जर पहिल्यांदा बोलावलेल्या सभेला गणसंख्या पूर्ण झाली नाही तर ती सभा तहकूब केली जाते. पण जेव्हा हीच तहकूब झालेली सभा पुन्हा बोलावली जाते तेव्हा एक महत्त्वाचा नियम बदलतो. तिला गणसंख्येची अट लागू होत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की या सभेत कोणताही नवीन विषय घेता येत नाही, फक्त मूळ अजेंड्यावरच चर्चा होऊ शकते. यामुळे काय होतं की कोणीही जाणून बुजून गैरहजर राहून सभेचं कामकाज रोखू शकत नाही. चला आता हे पाहूया की या सभांमधली चर्चा अधिकृत निर्णयांमध्ये म्हणजे ठरावांमध्ये कशी बदलते. गावाचा आवाज कागदावर कसा उतरतो ही प्रक्रिया समजून घेऊया. ही प्रक्रिया काही सोप्या पायऱ्यांमध्ये विभागलेली आहे. सगळ्यात आधी सभेची व्यवस्थित सूचना दिली जाते. मग सभेच्या दिवशी गणसंख्या पूर्ण आहे की नाही हे पाहिलं जातं. त्यानंतर अजेंड्यावरच्या प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा होते आणि शेवटी हजर असलेल्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर केले जातात. लोकशाहीचा हाच तर खरा अर्थ आहे. आतापर्यंत आपण नियम कसे आहेत हे पाहिलं, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे सगळं का महत्त्वाचं आहे आणि त्यात आपला सहभाग इतका मोलाचा का मानला जातो. महात्मा गांधीजींचं हे वाक्य आपल्याला याचं महत्त्व अगदी छान पटवून देतो. खरी लोकशाही म्हणजे लोकांनी स्वतःचे निर्णय स्वतःच घेणे, आणि ग्रामसभा हे त्यासाठीचं सर्वोत्तम व्यासपीठ आहे.
कलम 7 मधले हे जेवढे नियम आहेत ना, ते का बनवले आहेत? तर गावातल्या कारभारात पारदर्शकता यावी, निर्णय घेण्याची प्रक्रिया निष्पक्ष असावी आणि निर्णय हे सामूहिक असावेत, मुठभर लोकांनी घेऊ नयेत. आपली एक उपस्थिती या सगळ्या गोष्टींना बळ देते, आपल्या आवाजाला ताकद देते. चला, तर आज आपण जे काही पाहिलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊ. वर्षाला किमान 4 सभा होणं अनिवार्य आहे. सरपंच किंवा त्यांच्या अनुपस्थितीत उपसरपंच अध्यक्षस्थानी असतात. सभेच्या कायदेशीर वैधतेसाठी गणसंख्या खूप महत्त्वाची आहे, पण तहकूब सभेचे नियम थोडे वेगळे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला सहभागच या स्थानिक लोकशाहीला जिवंत आणि यशस्वी करतो. तर आज आपण कलम 7 बद्दल अगदी सविस्तरपणे बोललो. पण हा कायदा फक्त एवढाच नाहीये. ह्यात अजूनही बरीच महत्त्वाची कलमं आहेत जी एक नागरिक म्हणून आपल्याला माहीत असलीच पाहिजेत. आणि त्याबद्दल आपण आपल्या पुढच्या भागात नक्कीच बोलणार आहोत. तोपर्यंत विचार नक्की करा.